आओ चहा घ्या. आज काय प्रसन्न वाटते हो. किती दिवसांनी पूजा केली तुम्ही. आणि हल्ली फुलं पण किती येत आहेत ना मस्त. उरलेल्या फुलांचा मस्त गजरा करते. बाबा प्लीज ऐका ना, मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय तुम्हाला. आम्ही लग्न केलंय. म्हणजे तू आणि अनिकेत? हो काका. गेले काही महिने तो एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतच होता. काय हो आज काय मौन व्रत वगैरे आहे की काय? बोला काहीतरी. फुले वेचिता बहरू कळी हसी आला मोकरा. अहो हातवारे करून बोला, पण बोला ना. मोकरा. पाषाणकर वकिलाकडे जाणार आहे. हे देवा. हे घ्या जमिनीच्या कागदपत्रांची फाईल. एवढी जड आहे ही. फाईल नकोय. असं काय? पाषाणकर वकिलांकडे जाणार आहात ना? जमिनीच्या संदर्भात नाही जात आहे. का? आपल्या मनूच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी जातोय. म्हणजे आई अरे मनू बोलली मला, तुझ्या कामाचं काय होत नाही. आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर जातंय. तुला त्रास होत असेल. हा होतोच, त्रास होतोच. पण मी नाही ना काय करू शकत बाबू. मला नाही समजत त्याच्यात काय. आई मला तुला फसवायचं नव्हतं. मी खूप गोष्टी लपवल्या, पण मला खरंच फसवायचं नव्हतं. ही कसली शिक्षा मिळते का मला? माझ्यामुळे तुला मनूच्या आई बाबांना त्रास झाला याची की माझ्यामुळे मनूचे जे हाल होत आहेत त्याची शिक्षा मिळते का? नाही, देव पण कन्फ्यूज झाला असेल ना की अशा वाईट माणसाला काय शिक्षा द्यायची. काय पण बडबडतोस तू. असं नसतं बाबा. ते देव पण बघतो माणसाचा हेतू काय आहे. तुमचा हेतू चांगला असेल ना तर सगळं चांगलं असतं. आणि हे मला कळतं ना. मग मला कळतं तर देवाला नाही कळणार. हा होणार राजा, सगळं चांगलं होणार. हाय ना तू बसलेला. ना अनिकेत, एकदा माझ्यासाठी किंचाळे बाबांच्या माटात येशील बाबू? हा सोन्या. आई किंचाळे बाबा, एकदा तुमचं दर्शन घेण्याची बुद्धी या पोराला द्या. सगळं चांगलं होईल. आई अगं त्या अनिकेतचा हेतूच मानसीला फसवण्याचा होता. आणि ही बावळट फसली. त्याने बरोबर डाव साधला. हो. पण मला आश्चर्य ना तुम्हा सगळ्यांचं वाटतंय. काय म्हणाला होता तो?
की एका फॉरेनच्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर आहे, हो ना? पण प्रत्यक्षात तो ड्रायव्हर निघाला, बरोबर? छे 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 छे, अरे मी प्रत्यक्ष त्या ऑफिसमध्ये जाऊन पाहिलं. शी घाण, अक्षरशः घाण. तू असतीस ना तर तिथे पाऊल देखील ठेवलं नसतं. मग मला सांगा, ही फसवणूक नाही आपली? बाबा, मला मान्य आहे तुमची फसवणूक झाली आहे, पण मनूला हे सगळं माहित होतं. तिची फसवणूक झालीच नाहीये. ते काय वाटेल ते असू दे. मी वकिलाला भेटणार, त्यांच्याशी रीतसर चर्चा करणार, त्यांना सांगणार की हे आहे असं आहे, काय ते लवकर करा आणि माझी मुलगी मला परत द्या. मला तिचे हाल बघवत नाही. दॅट्स ऑल. कसले हाल? उषा तिचे हाल करेल असं स्वप्नात तरी खरं वाटेल का आपल्याला? हे बघ, उषाताईंबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. अरे त्या माऊलीला देखील या माणसाने फसवलंय. मला सांग, जो माणूस आपल्या जन्मदात्या आईला फसवू शकतो तो मनूचं काय बघणार आहे? हा? पण ह्या सगळ्यात मनूची मर्जी होती ना? कसली मर्जी? तिचं का वय आहे का, काय अक्कल आहे का तिला? ते काय नाही. आता जे काही होईल ना ते सरळ कोर्टात होणार. पास. आणि कोर्टाची फी कुठून आणणार आहात? झालं? प्रत्येक वेळेस माझा नाकर्तेपणा सिद्ध करण्याची काही गरज आहे का? वेळ पडली ना तर हे घर विकीन, कळलं? अहो बाबा, तुम्ही सासूची वकिली करण्याची काही गरज नाहीये. मला सांगा, आता ती जे काय बोलली त्याचा काही वेगळा अर्थ निघू शकतो का? बरं ठीक आहे, ठीक आहे. तुमच्या सगळ्यांच्या सोयीसाठी घर नाही विकत, ओके? नाही विकत. किडण्या तर विकू शकतो ना माझ्या. त्या तर माझ्या स्वतःच्या आहेत. विका, घर विका, तिला परत आणा. आणि काय, राहा दोघं जण रस्त्यावरती. अहो, आत्ता निदान छप्पर तरी आहे तिच्या डोक्यावरती. मग तेही काढून घेणार? वाटेल ते काय बोलतेस? बाबा, मला म्हणजे मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण मला खरंच असं वाटतंय की वकिलांकडे जाण्याच्या आधी तुम्ही तुमच्या जवळच्या कुठल्या तरी माणसाशी बोलावं. म्हणजे तुमचा एखादा मित्र, किंवा कारण काय होईल, वकिलांकडे गेल्यानंतर त्यांची फी पहिल्या दिवसापासून लागू होणार. आणि आपल्या दुर्दैवाने आपल्याला असा वकील मिळायचा जो 8 दिवसात मुलगी परत आणतो सांगून 8 वर्ष लावायचा. त्याने आर्थिक नुकसान होईलच, पण मनस्ताप होईल तो वेगळा. बाबा, कोर्ट म्हटलं की काही भरवसा नाही ना, किती वेळ लागेल काय. आहे असा एक माणूस ओळखीचा आहे. आजच त्याला गाठतो आणि तुकडाच पाडतो. अरे भाई, सांग ना काय झालं? आम्ही नुसतं नाचतोय, तू सांग तर. अरे चैत्या, आहे बघ, भोपे सरांचा मेसेज आलाय. मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची नवीन गाडी. भोपेंचा मेसेज आलाय. हे आज ऑफिसवर येऊ नका, समर सर नाहीये, उद्या या. आणि माझी आजी काय म्हणायची माहितीये? काम जितकं चांगलं तितके जास्त अडथळे. आज पटलं बघ मला. काका,
या ना आत या ना या ना बसा या ना बसा बसा ऍक्च्युली आई नाही आहे घरात पाणी पाणी आणतो हे घ्या तुम्ही मनू वाचताना आला असता तर तिलाही बरं वाटलं असतं नाही नाही म्हणजे आत्ताही आला ते चांगलंच झालंय मी मनूला फोन लावतो नाही नको खरं तर मी मुद्दामच म्हणजे मानसी नसताना मुद्दामच आलोय तर मला तुझ्याशीच बोलायचं आहे बोला ना माझा ना एक प्रॉब्लेम आहे काका सांगा तुम्ही मी नक्कीच प्रयत्न करेन सांगा मला माझी मानसी परत हवी आहे कारण ती इथे सुखी नाहीये तुम्हाला कोणी बोललंय का किंवा मानसी काही बोललीये का छे ती बिचारी कशाला काय बोलेल ना मी बाप आहे ना तिचा मला दिसत नाही का सगळं जाणवतं ना मला सगळं तू तिला या लग्नातून मुक्त करायचंस काय बोलताय तुम्ही मला माझी मुलगी सुखात राहायला हवी आहे आणि तिच्या सुखासाठी मी काय वाटेल ते करू शकतो चहा घेता का हा मी चहा टाकतो नको काकू कशा आहेत त्यांचे गुडघे आता बरे आहेत का अनिकेत मी तुला काहीतरी विचारलंय नाही तुम्ही चहा घ्याच मी चहा टाकतो तुम्हाला जरा बरं वाटेल मला उत्तर हवंय अनिकेत तुम्हाला उत्तर देण्यात का मी मोठा नाहीये काका पण मनूला जर खरंच तुम्हाला सुखात बघायचं असेल ना तर तिला इथेच राहू द्या तू सांगितलं आणि मला ते पटलं नाही तुम्हाला मीच पटत नाहीये म्हणल्यावर तुम्हाला माझं कुठलंच म्हणणं पटणारच नाहीये आई बापापासून तोडलंयस तू तिला तुझ्यासारख्या लफंग्याबरोबर राहून तिला काय सुख मिळतंय ना कोणास ठाऊक हे तुम्ही मनूलाच विचारलं तर बरं होईल नाही का नाही कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर ती माझ्यापेक्षा जास्त व्यवस्थित देऊ शकेल म्हणून म्हणालो माझी मुलगी आहे ती कळलं ना तुझ्यापेक्षा मी जास्त ओळखतो तिला नाही सॉरी पण मला नाही असं वाटत कारण खरंच जर तसं असतं ना तर तुम्ही आम्हाला इथे वेगळं करण्यापेक्षा आम्हाला आशीर्वाद द्यायला आला असता काका अहो विश्वास ठेवा माझ्यावर मी मनूला काहीच कमी पडू देत नाहीये उलट जेवढं तुम्ही तिच्याकरता करताय ना तेवढंच मी करायचा प्रयत्न करतोय खरंच बापाच्या प्रेमाची तुलना नवऱ्याच्या प्रेमाशी होऊच शकत नाही काका मी तुलना नाही करत आहे हो मी तुम्हाला एवढंच सांगायचा प्रयत्न करतोय की बस मला तुझ्याशी बोलण्यात काडीचाही रस नाहीये तू मनुष्य घटस्फोट घेणार आहेत की नाही तेवढं सांग काका मी तुमचा खूप आदर करतो खरंच कसं आहे काका प्रत्येक मुलीचं पहिलं प्रेम हे तिचे वडील असतात आज तुम्ही आमच्याकडे इथे आलाय मनूबद्दल एवढ्या काळजीने विचारताय बोलताय त्यातूनच तुमचं मनूबद्दल असलेलं प्रेम काळजी स्पष्ट दिसते पण तुमच्या एवढंच माझंही प्रेम मनूवर आहे आणि तिचं माझ्यावर आणि ह्या जन्मातच काय पुढच्या 7 जन्मात पण आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही तुम्ही ट्राय करून बघा धमकी देतोयस मला नाही हो काका
तुम्हाला मी कशी धमकी देणार? खरं तर आज तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी आलाय आणि माझ्याकडे काहीतरी मागताय आणि मला याचं वाईट वाटतं की मी ते तुम्हाला देऊ शकत नाही. पण एक सांगतो, मनू माझी आहे आणि माझीच राहणार आहे. तुला सरळ मार्गाने सांगितलेलं पटत नसेल तर माझ्याकडे अजूनही पर्याय आहे. तुम्ही आता आकाश पाताळ जरी एक केलं ना काका, तरी हे शक्य नाहीये. तुम्ही जेवढे जास्त प्रयत्न कराल ना मला आणि मनूला वेगळं करायचं, तेवढंच आमचं नातं जास्त घट्ट आणि मजबूत होईल. खात्री आहे मला, कारण मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. अरे कसलं आलंय प्रेम प्रेम प्रेम? नाटकाची सगळी नाटकं असतील तुमच्यासाठी, पण माझ्यासाठी माझ्या जगण्याचं कारण आहे मनू. आणि इथून मनूला घेऊन जायचा विचार प्लीज सोडून द्या. अनिकेत, माझा शाप आहे तुम्हाला, शाप. तुमचं हे लग्न आहे ना कधीच यशस्वी होणार नाही. आणि हा एक ना बापाचा शाप आहे. एक ना एक दिवस म्हणू तिच्या बापाच्या घरी परत येणारच. आणि तिची काही कुंकू मिरवते ना, तिला एक ना एक दिवस. प्लीज काका, काका प्लीज, तुम्ही तुमच्या मुलीबद्दल आणि माझ्या बायकोबद्दल बोलताय, याचं भान ठेवा. माझ्याबद्दल काही बोललं तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण माझ्या बायकोबद्दल वाटेल ते बोललेलं मी कपवून घेणार नाही. अनिकेत, आवाज मला पण चढवता येतो, पण तुमच्या वयाचा आणि आपल्या असलेल्या नात्याचा मान ठेवून. माझ्याशी नातं वगैरे जोडण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस. हो, भुलवलंयस तू माझ्या मुलीला, हसवलंयस. मी तुझा बळी ठरणार नाही. आता मनूला जोपर्यंत घरी घेऊन जात नाही ना, तोवर मला चैन पडणार नाही. हो, मग बेचैनीची सवय करून घ्या जीवाला, कारण साक्षात देव जरी आला ना तर तोही आता मला आणि मनूला वेगळं करू शकत नाही. तुम्हाला काय हवं ते करा.